नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स. या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात सर्व माहिती अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन प्रसारित केली जाते. तरी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. या चॅनलतर्फे आतापर्यंत आपण मेडिकल प्रोसेसला जी पूर्वतयारी लागते त्याचा सर्व माहिती घेतलेली आहे. म्हणजे डॉक्युमेंट्सची माहिती घेतलेली आहे, MBBS BDS BAMSच्या सीट्सची त्याच्या कटऑफची माहिती घेतलेली आहे. तर आज तर सर्वोच्च न्यायालयाने सरळ निकाल दिलेला आहे की ॲडमिशन प्रोसेस थांबवता येणार नाही. तसंच रिनीटबद्दल काय सर्वोच्च न्यायालय घेईल बहुतेक तर कॅन्सलच झालेली आहे आणि 7 जुलैला पुढची तारीख दिलेली आहे. म्हणजे आता मेडिकल ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार हे सूर्यप्रकाश इतकं सत्य झाले. आता ही प्रोसेस सुरू कशी होती हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण इतर प्रोसेस वेगळ्या आणि ह्या प्रोसेस वेगळ्या असतात. ही प्रोसेस एक विशिष्ट पद्धतीनं पुढे जात असते. त्याचप्रमाणे ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा ह्या दोन प्रोसेस कशा पॅरलल चालतात, काय एकदमच चालतात हे पण लक्षात घेणं गरजेचं असेल. म्हणजे आपल्याला पुढं अंदाज येतो. तर आजचा आपला विषय आहे काउन्सिलिंग प्रोसेस सुरू कशी होते. तर पहिल्यांदा कधी पण PWD सर्टिफिकेटसाठी नोटिफिकेशन येतं कुठल्या वेबसाईटवर mcc.nic.in वर आणि तसंच महाराष्ट्राच्या पण वेबसाईटवर येतं maset.org वर. अलग लक्षात, PWD सर्टिफिकेट नोटिफिकेशन म्हणजे काय, पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांचं सर्टिफिकेट त्यांना नवीन सर्टिफिकेट काढावं लागतं. कसं ते सांगतो. त्यांना त्यांच्या सरकारी दवाखान्यातून त्यांना सर्टिफिकेट मिळालेलं असं अपंगत्वाचं ते मेडिकल ॲडमिशनसाठी चालत नाही. तर ते अपंगत्व मेडिकल ॲडमिशन प्रोसेससाठी लागणाऱ्या क्रायटेरियामध्ये बसतं का नाही बसतं हे ठरवणारं सर्टिफिकेट असतं. त्याच्याबद्दलचं हे नोटिफिकेशन असतं आणि ते नोटिफिकेशनला साधारणपणे 5 ते 6 दिवस दिलेले असतात. ते सध्या जे काही अपंग विद्यार्थी आहेत की ज्यांना अपंगत्वाचा फायदा घ्यायचा आहे मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं. ते त्या ठिकाणी जाताना महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये करावं लागतं ते जे हॉस्पिटलला आणि हाजीमंगल हॉस्पिटल तिथं एक आहे. महत्त्वाचं म्हणजे जे हॉस्पिटलला सगळ्या सोयी आहेत. तिथं जाण्यासाठी तुम्हाला काय काय घेऊन जावं लागतं तर तुमचं नीट स्कोअर कार्ड, ॲडमिट कार्ड आणि तुमचा अपंगत्वाचा दाखला जो सरकारी दवाखान्यातून तुम्ही घेतलेला आहे. एवढे 3 डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जावे लागतात. बाकीचे तर सगळे डॉक्युमेंट नाहीचेच जर समजा काही गरज लागली तर. पण हे 3 कुठले एक तर ॲडमिट कार्ड, नीट स्कोअर कार्ड आणि तुमचा अपंगत्वाचा दाखला हे घेऊन जे हॉस्पिटलमध्ये जायचं महाराष्ट्रामधल्या लोकांनी. मग ते तुमचं सगळं चेक करतात आणि तुमचं जे काही अपंगत्वाचं आहे, तुमचं जे काही डिसेबिलिटी आहे ती मेडिकल ॲडमिशन प्रोसेसच्या PWD रिझर्वेशनमध्ये त्या चौकटीत बसतं का नाही हे बसत असेल तर ते इलिजिबल म्हणून देतात, बसत नसेल तर ते नॉट इलिजिबल म्हणून देतात आणि तुमच्या रुटीनच्या तुम्हाला ओपनमध्ये असेल तर ओपनमध्ये, OBC मध्ये असेल तर OBC जनरल तुमचं काउन्सिलिंग होतं. तर सर्वात प्रथम नोटिफिकेशन कुठलं येतं, PWD सर्टिफिकेट नोटिफिकेशन ऑन mmc.nic.in. त्याच्यानंतर ऑल इंडिया कोटाचं नोटिफिकेशन येतं. कधीही स्टेट कोट्याचं नोटिफिकेशन, स्टेट कोट्याची काउन्सिलिंग प्रोसेस अगोदर चालू होत नाही. पहिल्यांदा ऑल इंडिया कोट्याची चालू होती. म्हणजे पद्धत कशी आहे, नियम कसा आहे, ऑल इंडिया कोटाचा पहिला राऊंड, नंतर स्टेट कोट्याचा पहिला राऊंड, नंतर ऑल इंडियाचा कोटा दुसरा राऊंड, स्टेट कोट्याचा दुसरा राऊंड. ह्याच्यामध्ये एक संपल्यानंतर दुसरा असं नसतं, थोडं गॅप असतो त्याच्यामध्ये की जेणेकरून विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेणं सोपीचं जावं. तर त्याच्यानंतर काय होतं, ऑल इंडिया कोटाच्या पहिल्या राऊंडचं नोटिफिकेशन येतं, फर्स्ट राऊंड स्टार्ट. आणि हे झाल्यानंतर स्टेट म्हणजे ऑल इंडिया कोटाचं पहिल्या राऊंडची सुरुवात झाल्यानंतर साधारणपणे 8-10 दिवसांनी स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस चालू होती. म्हणजे स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस ऑल इंडिया कोटाची सुरू झाल्यानंतर 1-3-4 दिवसांनी चालू होती. मग त्याच्यामध्ये मी तो मागचा व्हिडिओ तयार केलेला आहे की स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस कशी असते. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन, ॲप्लिकेशन, डॉक्युमेंट अपलोड, पेमेंट आणि प्रिंट असते. ते कसं ॲप्लिकेशन करायचं, कसे डॉक्युमेंट अपलोड करायचे हे मी तुम्हाला सांगितलेले आहे. कुठले डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी लागतात त्याचा व्हिडिओ मी पुढचा तयार करणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणजे तुमचा पुढची माहिती पण तुम्हाला व्यवस्थित मिळेल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आजचा आपला विषय काय होता, हाऊ काउन्सिलिंग स्टार्ट्स. ह्याच्यामध्ये परत लक्षात घ्या, PWD सर्टिफिकेट नोटिफिकेशन पहिल्यांदा mcc.nic.in वर
त्याच्यानंतर ऑल इंडिया कोटा नोटिफिकेशन आणि त्या दरम्यान मग स्टेट काउन्सिलिंग. कधी कधी काय होतं, स्टेट काउन्सिलिंगचं फक्त रजिस्ट्रेशन लवकर चालू होतात, काय रजिस्ट्रेशन चालू होतात पण राऊंड चालू होत नाही. कधी कधी असं पण करतात महाराष्ट्र स्टेट, जसं कर्नाटक स्टेटने जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये रजिस्ट्रेशन केले, तसं महाराष्ट्रामध्ये पण रजिस्ट्रेशन लवकर चालू करू शकतात पण मेन राऊंड अगोदर चालू करत नाही. पण सध्या तर माननीय आपल्या महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केले की महाराष्ट्राची मेडिकल ऍडमिशन प्रोसेस काही चालू होणार नाही. बघू आता पुढे काय काय होतंय ते. तर जसं जसं सिनारिओ चेंज होईल जाईल तसं तसं माझ्या चॅनलतर्फे तुम्हाला सांगितलं जाईल. मला वाटतं की ही माहिती तुमच्या लक्षात आली असेल, लक्षात आली नसेल तर परत व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे काउन्सिलिंग प्रोसेस सुरू कशी होती ही जनरल माहिती आहे. त्याच्यानंतर तर डिटेल आपण जाणारच आहोत. एवढं बोलून आजचा विषय संपवतो. या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माहितीसाठी हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. एवढं बोलून आजचा व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.